तर मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉगमध्ये. आज सकाळी उठून फ्रेश होऊन केला डायरेक्ट नाश्ता आणि नाश्ता करून निघालो बाहेर, कारण आज आहे शनिवार आणि शनिवारचं आपल्या परभणीमध्ये असते काहीतरी स्पेशल. काय ते स्पेशल हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, आज आहे परभणीचं चोर बाजार. काय काय या चोर बाजारामध्ये असते चला सर्वांना तुम्हाला दाखवत आहे. सर्वात पहिले आपण गेलो आहे मार्केटमध्ये एंटर मारल्याच्या नंतर बघा हे शेगडीन वगैरे सायकलीन वगैरे सायकली पण एकदम कमी दरामध्ये भेटून जातले, तर काही विषय नाही. त्याच्यासमोर आल्याच्यानंतर मोटर वगैरे हे तर नॉर्मली पडून राहते. पण याच्यामध्ये बघा टी व्हीमध्ये इतकी भयानक गर्दी होती ना, काय सांगू देतात. टी व्ही झाल्याच्यानंतर आम्ही बघितलं तिथं लाईट दिवाळी झाल्याच्यानंतर ती लाईटिंग राहते, यूज झालेली ती लाईटिंग वगैरे पडून होती तिथं. आणि सप्लिमेंट बघा, काही सप्लिमेंट पण असू शकते त्याच्यामध्ये स्टोअर बाजारामध्ये. त्याच्यानंतर आम्ही पहिला मोबाईल 100 रुपयाला देत होतो मोबाईल, पण आम्ही मोबाईल वगैरे काही घेतला नाही कारण चोरीचं असू शकते. त्याच्यानंतर आम्ही समोर आल्याच्या डायऱ्या वगैरे हेडफोन हे पण खूप कमी दरामध्ये भेटू लागले तिथं. तिथून समोर आल्याच्यानंतर जॅकेट वगैरे हे पाहून झाल्याच्यानंतर मार्केटमध्ये काहीतरी घ्यावं म्हणलं. त्याच्यानंतर आम्हाला ज्याला आवडली ही पिन, कारण की ज्याची मोबाईलची पिन पण काही जास्त व्यवस्थित चालत नव्हती, तर ही पिन घेतली आहे. ही पिन घेतल्याच्यानंतर मग तरी पण मी एक वॉच बघत होतो. वॉच तर होती पण वॉचमध्ये डिस्प्ले नव्हता, त्याच्यामुळे मी काय वॉच घेतली नाही. त्याच्यानंतर आम्ही समोर आलो. समोर आल्याच्यानंतर सामान वगैरे थोडं टाईमपास बघितला आणि बघितल्याच्यानंतर त्याच्यामध्ये मला एक चांगली गोष्ट मिळाली, ती म्हणजे हे हेडफोन घेतल्याच्यानंतर हे हेडफोन पण खूपच कमी दरामध्ये भेटले आपल्याला. हेडफोन घेऊन आल्याच्यानंतर आम्ही निघालो घरी. घरी येता येता हे नवीन झालेले ग्रॅज्युएटवाला चाय, तर ह्या ग्रॅज्युएटवाल्या चायवाल्यापाशी चाय वगैरे पिला आणि चाय वगैरे पिऊन डायरेक्ट आलो रूमला आल्याच्यानंतर जे याने केलं हेडफोनची टेस्टिंग. आणि आजचा व्लॉग इथे संपला. व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.